नमस्कार मित्रांनो. स्वप्न बघायला सगळ्यांनाच आवडतं, पण ती पूर्ण करायला मोटिवेशन लागतो. सो वेलकम टू किड स्टोन स्टुडिओ. आजची गोष्ट आहे एका कोल्ह्याची आणि एका बोकडाची. एकदा एक लबाड कोल्हा जंगलात फिरत होता. खूप गरमीचे दिवस होते आणि त्याला खूप तहान लागली होती. पाणी शोधत शोधत त्याला एक खोल विहीर दिसली. तो लगेच विहिरीत उडी मारतो आणि पाणी पितो. पाणी पिऊन त्याची तहान भागते. पण आता मोठी अडचण होते. तो विहिरीतून बाहेर कसा येणार? कोल्हा खूप प्रयत्न करतो, पण विहीर खूप खोल असल्यामुळे तो बाहेर येऊ शकत नाही. थोड्या वेळाने तिथून एक बोकड जात असतो. तो विहिरीत डोकावून पाहतो आणि कोल्ह्याला विचारतो, "अरे कोल्ह्या, तू आत काय करतोस?" कोल्हा लगेच एक युक्ती लढवतो. म्हणतो, "अरे बोकडा, इथे खूप गोड आणि थंड पाणी आहे. इतकं छान पाणी की मी कधी पिलं नाही." बोकडाला तहान लागलेली असते, त्यामुळे तो विचार न करता त्या विहिरीत उडी मारतो. तो पाणी पितो आणि खुश होतो. पण मग तो विचारतो, आता बाहेर कसं पडायचं? कोल्हा हसत म्हणतो, "अरे सोपं आहे. तू तुझे पुढचे पाय दोन्ही भिंतीवरती ठेव आणि उभा राहा. मी तुझ्या पाठीवर चढून बाहेर जाईन, मग तुला मदत करेन." भोळा बोकड त्याचं ऐकतो. तो भिंतीला टेकून उभा राहतो. कोल्हा पटकन त्याच्या पाठीवर चढतो आणि उडी मारून विहिरीच्या बाहेर येतो. बाहेर आल्यावर तो बोकडाकडे बघतो आणि म्हणतो, "अरे बोकडा, जर तुझ्याकडे थोडी शहाणपण असती तर तू आधी बाहेर पडण्याचा विचार केला असता." असा म्हणून कोल्हा तिथून निघून जातो आणि बिचारा बोकड विहिरीत अडकून राहतो. बोध: विचार न करता कोणावरही विश्वास ठेवू नये. आजची स्टोरी कशी वाटली? लाईक करा, शेअर करा आणि अशाच मोटिवेशनल स्टोरीजसाठी किड्स स्टोन स्टुडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.